नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण गुळातील गोड रताळे कसे बनवायचे ते बघणार आहोत। 1 किलो रताळे ते स्वच्छ पाण्याने धुतले, त्याच्यावरची साल काढून घेतली आणि ते ना त्याच्या आपण गोल गोल चकल्या केल्या। त्याच्या आपण 1 किलो रताळाला आपल्याला अर्धा किलो गुळ लागणार आहे आणि तूप लागणार आहे, बाकी काही नाही। त्याच्या काय केलं, एकदा सगळ्या चकल्या करून घेतल्या। असा एवढ्या रताळ्याच्या आता चकल्या करून घेतल्या। तोपर्यंत कढईत तूप गरम करायला ठेवलं। आपल्या 4-5 चमचे तूप टाकलं आणि तूप गरम झालं का त्याच्यामध्ये आपण जे रताळ्याच्या चकल्या केल्या का त्या रताळ्याच्या चकल्या परतून घेतल्या, टाकल्या त्याच्यातून हलवून घेतल्या सगळीकडून। आपल्याला गोड रताळे बनवायचे आहेत ना, ते ह्याच्यातले पाकातले, ते टाकून घेतलं आणि सगळीकडून एकदा हलवून घेतलं। खाली चिटकन म्हणून त्याला हलवीत राहायचं। ते सगळीकडून परतलं का नाही, जे आपण किसलेला गुळ होता का नाही ठेवलेला बाजूला अर्धा किलो, ते त्याच्यात टाकून घ्यायचं आणि ते तो आहे ना सगळीकडून हलवून घ्यायचं आणि ते वितळून द्यायचं। ते आपण मध्ये त्याचं लगेच हे येतं, पाणी होतं त्याचं, आणि त्याचं पाणी ना थोडंसं आटून द्यायचं, परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्याचं आटून घ्यायचं चांगलं। ते बघा आपण आता हलवून घेतलंय, त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि करून घेतलं, वाफवून घेतलंय। ते वाफवून घेतलंय, चांगलं वाफलंय। ते शिजलेत का नाही एकदा परत आपण चेक करू। आता वाफवून झाले तर चेक करून बघितलं का चमच्याने, चांगले वाफलेत आपले, शिजलेले तर त्याच्यामुळे आपले गोड रताळे तयार झाले। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर आपले इथं गोड रताळे तयार झाले आहेत। त्याच्यावर थोडंसं असं थोडा गुळाचा पाक टाकला का नाही अजून छान आहे, ते चव चांगले लागते। तोपर्यंत बाय।